इराण, इस्रायल आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका थेट मुंबईच्या दुकानदारांना बसायला सुरुवात झालेली आहे. मी सध्या फोर्टच्या अण्णा गॅलेक्सी या डोसा सेंटरवर आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की गॅस नाही आहे, त्यामुळे शेगड्या पेटवण्यात आलेल्या आहेत. जवळपास 3 शेगड्या या ठिकाणी पेटवण्यात आलेल्या आहेत. दुकानदार आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. गैस की किल्लत है, क्या कहेंगे? गैस की किल्लत है, ये कहेंगे गैस से प्रॉब्लम चल रहा है अभी। कोयला पे खाना बनाने में प्रॉब्लम हो रहा है। कोयला भी महंगा मिल रहा है। कोयला तो महंगा मिल ही रहा है। पहले कितना मिलता था, अभी कितना मिलता पहले में 40 था, अभी सब 45-50 ऐसा किया है। है? ये कितने दिन तक चलेगा ऐसा बताया जा रहा है? अभी कुछ बता नहीं सकते कितने दिन तक चलेगा। तो आप लोग खाना कैसे पकाते हैं? हम लोग खाने ये कोयला पे पकाते हैं, इसी भट्टी पे पकाते हैं। आप दिखा सकते हैं भट्टी कहाँ पर है? हमारी भट्टी इधर लगी खाने का। हे बघा, या ठिकाणी 2-2 कोळशाच्या ज्या भट्ट्या आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत. इथे एक कोळशाची भट्टी लावण्यात आलेली आहे. जी पूर्वी कामं गॅसवर चालायची ती कामं आता गॅसवर होत नाही. गॅस बाटला या ठिकाणी आपल्याला दिसतोय स्पष्टपणे, पण तो कार्यान्वित नाही आहे. त्यामुळे कोळशाची जी शेगडी आहे ती पेटवून आता उदरनिर्वाह केला जातोय. एकंदरीतच आपण पाहतोय की मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी अशीच परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहेत. मुंबईकरांचे हाल होत आहेत आणि त्यासोबतच दुकानदारही बेहाल झालेत. त्यामुळे या सगळ्या जटिल समस्येतून नेमका मार्ग कसा निघणार आहे हा देखील आताच्या घडीचा मोठा प्रश्न आहे. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.